राज्यात काल 18 मार्च रोजी काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारपीट झालेली आहे. पाहुयात 19 मार्च रोजी राज्यातील हवामान कसं राहील. पण त्या अगोदर तुम्हा सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. बाकी सध्या जर आपण हवामान प्रणाल्या पाहिल्या तर उत्तरेकडे पश्चिमी आवर्त आलेला आहे. चक्रवादळ इकडे राजस्थान, मध्य प्रदेशवरती बनलेले आहे. त्यामुळे त्या भागाकडे पाऊस वाढणार आहे. आणि कमी पट्टा हा राज्याच्या भागातून जातोय. त्यामुळे राज्यात हा पाऊस पाहायला मिळालेला आहे. आणि सकाळची साईडला इमेज पाहिली तर परभणी, शेजारचा बुलढाणा आणि वाशिमचे थोडेसे त्याला लागून असलेले भाग या ठिकाणी पावसाचा ढग दिसत आहे. बाकी राज्यात इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग नाहीत. काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे बीडमध्ये, नाशिक, धुळेच्या काही भागांमध्ये, पण हे पावसाचे ढग नाहीत. त्यानंतर जर आपण अंदाज पाहिला तर आज कुठे पाऊस होऊ शकतो? तर आज पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दाट आहे किंवा या ठिकाणी गारपीट सुद्धा होऊ शकते. धुळे, नंदुरबार, वर्धा, नागपूर, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव, यवतमाळचे काही भाग असू शकतात. कोल्हापूर असेल, तर या ठिकाणी एक दुसऱ्या भागांमध्ये गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील आणि याही ठिकाणी गारपीट शक्यता नाकारता येत नाही. तसेच भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी स्थानिक ढगनिर्मिती झाली किंवा इकडे यवतमाळ, वर्धेचा तलाव नसलेला भाग स्थानिक ढगनिर्मिती झाली तर पाऊस होईल. नाहीतर जास्त शक्यता सध्या दिसत नाही. काही अपडेट असेल, काही बदल झाला तर नक्की कळवण्यात येईल. कोकणात पावसाचा अंदाज नाही. बाकी इतर जिल्ह्यांसाठी तुम्ही हवामान विभागाचा अंदाज फॉलो करा. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.